हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आहे ना सायंकाळचे 5:30 वाजले. तर इकडे ना मस्त असं चहा ठेवलेला आहे मी सगळ्यांसाठी. उकळतोय मस्त, शेगडीवरती ठेवलेला आहे मी. तर आता चहा करून झाला आहे. घ्या चहा. काय काय टायमाला म्हणते उन्हाचं चहा पिल्यावरती चहा बंद करायला सांगितलं त्या बाहेर. कोणी डॉक्टरनी का हा ना, दवाखान्यात गेले होते ना मामा. ते हाताला पडू पिल्लू काय करते तू? हा, काय आलं हाताला? तिचं दूध आणलं आणते ना. ते हाताला पुटकुळे उठायला लागले. घामुळ्यासारखं ना. उन्हाळा दिवस आहे ना, उष्णतानी होत असेल का वाटत. धरा पुरी कुठं चालली तू? पिल्लू. ए शिवन्या, काय आता आता कुठं जायचं? इकडं यायचं का चहा का? त्यासाठी नाही देऊ चहा. नको बाबा. माझ्यासाठी ये. तू पेढा खाल्ला ना? पेढा कोणी खाल्ला? आई मला धरलं. मला धरलं. नको रे. मग ती द्याच म्हणत पेढा खाल्ले तिला पोडाचा. चहा म्हणल्यावर काय साठी तुझी? नको. ऐ ये काय तू? नको. खाऊन मोकळी झाली नाही. हं? आता काय लागत तुला? हं, हं. पाहिलं का कसं करतो? मुद्दाम करते. तर आता आहे ना सविता ताईंनी मस्त असे आंबे दिले ते आमरसासाठी. तर म्हटलं चला मस्त असं आमरस बनवू सगळ्यांसाठी. मग म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून आमरस नाही खाल्ला. आणि आता आमरसचं पण सीझन सुरू झाला आहे, म्हणजे धोंड्याचा महिना चालू झालेला आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि धोंड्याच्या महिन्यात जास्त करून आमरस जास्त बनवला जातो किंवा बनवत्या. आणि आंब्याचं सीझन पण आता हे महिना फुल महिना आहे आंब्याचं सीझन. मग आंबे पण मस्त पिकले होते. तर संध्याकाळच्याला मस्त असं आमरस बनवायचं आहे, त्यासाठी आंबे धुवून आणली आहे. किती छान पिकले आहे बघा ना. आणि धुवून आणले आंबे. आता त्याचा मी मस्त असा रस बनवणार आहे. लाईट जाते ना लवकरच, 6लाच लाईट जाते, त्याच्यामुळे मी ना म्हणजे 5:30 पावणे 6च्या आसपास आता लगेच आमरस करून घेणार आहे मी आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कारण की त्याला मिक्सरमधून काढावं लागतो ना, मग मिक्सरमधून काढून घेते. लाईटी गेल्या का डायरेक्ट 9ला येत्या. तर पटपट आवरून घेते आता मी. आंबे धुवून आणले, तर आता बनवायला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता वाजलेले आहे 5 वाजलेले आहे आणि मी आलो आहे रानामध्ये. तर गवारीच्या शेंगा तोडायच्या होत्या. त्यांना बाजार पण नाही, पहिल्यांदा बी आणलं होतं. काय म्हणती? शेंगा का? पाहू ना आता. तर गवार केली होती मित्रांनो तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो, खूपच शेंगा लागल्या गवारीच्या झाडांना. 400 रुपये. मग अक्का काय म्हणते? अक्का का जाऊ एकदा? म्हणजे किस्सा असा झालेला आहे. नाही किस्सा असा झालेला आहे, सुटसुटी सांग ना. म्हणजे शेंगा आपल्याच शेंगा असून आणि आपण बाय माणसाला तोडायला लावल्या, तिचा रोज सुद्धा सुटत नाही. मग त्या शेंगांचा काय उपयोग आहे? शेतकऱ्याचे किती हाल आहे. गवार पूर्ण आहे त्या मका झाडापासून तर इकडं म्हणजे 5-6 गुंठे कमीत कमी तोडल्या तर पोत भर निघणार. गज भरेल झाड, गज. तर चालू आहे तोडायचं. खाली इकडे मका केलेली मित्रांनो, सगळ्यांना सांगू. तर शेंगा फुकाट भेटते, तोडून घेऊन जा. अच्छा, वार वैतागलो शेंगाला. काय एवढा खर्च करून पण फिटला नाही. बियाचा खर्च नाही सुटला. मग काय यावेळेस लॉस गंमत आली. तर ना पावसाचं असं आहे का? तर मित्रांनो, आज गार वारवा पण सुटला. मला असं वाटतंय पाऊस पण येतोय, काय माहित नाही. पाऊस यायला बसला आता, वातावरण झालंय तसं. कोणत्या ह्या झाडाला बी करायचं ना? तयार करायचं, परत बी गवर लावायचं. लय भारी बी लागलं होतं. एकच नंबर बी. भाव नसल्यामुळे तोडावं वाटत नाही. बाईला जेवढी मजुरी द्यायची तेवढे पैसे सुद्धा घालणार नाही, त्याच्यामुळे आणखी
हे बघा ना, याला झाड अशी गच फुल भरली. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे घरी. अक्काने तोडलाय शेंगा आणि मी पण आलतो रानामध्ये, तर कारण चक्कर मारायला. आणि प्रियांकाने इकडे सरपण पण घेतलंय. इथं पूर्ण गच पण होतं, इथं काट्या होत्या लई, एकदम काट्या होत्या, सगळ्या तोडून घेतल्या. ते म्हणजे सरपण येड्या बाबळीन ते होतं, भ्या वाटत होतं, त्याच्यामुळं सगळ्या तोडल्या. आणि आपले सरपण कसं पाणी बिणी तापायला लागत, त्याच्यामुळे म्हणलं चला सरपण घेऊन जाऊ. अरे हा, पहिली गोष्ट म्हणजे मुद्द्याची मला ती बोलायचीच राहिली. गॅस संपलाय 2 दिवसापूर्वी, म्हणजे टाकी अजून बुक झालीच नाही. असं नक्की जावं लागत. उद्या भेटन. कसं आहे सरपण आहे म्हणून बरं आहे, नाही तर लय हाल झाली असती. तर चला, खूप उशीर पण झालेला आहे, गायांचं आवरायचंय. बरं चला. तर इकडे मस्त असा रस करून झालाय. हे बघा किती छान रस करून झालाय. आणि फ्रीजमध्ये पण ठेवणार आहे मी. त्यानंतर आता इकडे पीठ पण मळून घेतलं. तर चला आता चुलीवरती मला आहे ना स्वयंपाक करायचं आहे. रस करून फ्रीजमध्ये ठेवला होता आणि सरपण आणायला गेलतो, सरपण घेऊन आलो. आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करायची, म्हणजे चपात्या करायच्या राहिल्या आहे. चपात्या करून घेते आणि चटणी पण बनवायची तोंडी लावायला शेंगदाण्याची. तर आता आम्ही जेवायला बसलोय. तर मित्रांनो लाईट पण गेलेली आहे आणि आज पहिला दिवस आहे. मस्त गोड असा रस बनवलाय आंब्याचा. पहिला दिवस. घरी जायचं पहिल्या दिवशी कोणचा? पावसाचा हा ना, यायचा. मस्त वातावरण झालं पावसाचं. आणि आम्ही आता सगळे बसलोय. पिले ए बाबा या काय ले अयो चपाती खाऊ लागलं. तर आम्ही सगळे जेवायला बसलोय मस्त हॉलमध्ये. घट रस आहे, चटणी, रस. तर चला जेवण करू. दादा रस कस काय गोड झाला का? गार मस्त बनवलं होता. तर चला आता जेवण करून घेऊ मित्रांनो.